तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आज रविवारची सुट्टी असून सुद्धा मी कुठं चाललो होतो. तर मग मित्रांनो मी चाललो होतो मामाच्या घरी. मामाच्या घरी जाण्याचं कारण असं होतं का मामाच्या तिथं यावर्षी पावसामुळं ना एक बेकार राडा झाला होता. तर आपण जाता जाता देवीचे दर्शन घेऊन आलो पाथडीत. तेवढ्यात मामाने पण एंट्री मारली. मामासोबत आपण निघलो होतो गाडीवर जाता जाता त्याने आपल्याला सुरुवातीलाच त्याचं गावाचं दाखविलं. तर गावाचा पूल तर म्हणलं मामा याचं स्लॅब कुठे गेला आहे. मामा म्हणतो स्लॅब गेला आहे पावसात वाहून, हेच दाखवायला तुला आणले मी. तर म्हणलं चल मग काय घरी आता, तू तर सर्वातीलाच दाखवला खेळ. तर मग जाता जाता आपण गेलो डोंगरा पांगरातून पडत. तर डोंगरा बिंगरातून जाता जाता आपली एकदा दोनदा गाडी झाली स्लिप. तर गाडी आपण वरती घेऊन गेलो. फायनली आपण डोंगराने गेलो घरी गेल्यानंतर म्हणतो हेच ते तळं, त्याचं पाण्याने आपले लावले होते इंडिकेटर. म्हणलं हेच तळ आहे का, म्हणलं याला तर एवढं काय पाणी नाही. म्हणलं चल तुला पाणी दाखवतो. तर मग त्याने मला दाखवलं पाणी. तर पाणी पाहून झाल्यानंतर मामाला म्हणलं मामा तू बरा राहिला रे. मामा म्हणतो आणि मग आपण लय माणूस डेंजर आहे. म्हणलं हे पण खरं आहे, म्हणलं तू तर लय डेंजर आहे. तर मग मामा चालला होता खाली. तर म्हणलं आता पाणी तर काही नाही आहे, आपण तिथलं पाण्याने केलेलं वातावरण पाहू. तर वातावरण पाहिलं खाली तर खूप मोठं खड्डं पडलेलं होतं. तर खड्डं पाहून आपण गेलो खाली. मामा म्हणतो तू अपेक्षा पण करणार नाही एवढं मोठमोठे दगड वाहून आले. म्हणलं कुठे, तर म्हणतो हे बघ एवढे दगड वाहून आले. म्हणलं हे पण खरं आहे. मग आपल्याला जायचं होतं गावामध्ये अष्टभैरवनाथाच्या मंदिरात. तर जातानाच आपल्याला पाण्यातून प्रकट झाली देवी, तिने दिले आपल्याला दर्शन. तर देवीचे दर्शन घेऊन आपण चाललो होतो गावात. तर गावात आपण जाता जाता तिथलं एक पूल तुटलेला होता. तर त्याचं काम सध्या केलं होतं, पण त्याचं डांबर गेलं होतं वाहून. तर आपण शेवट पोहोचलो अष्टभैरवनाथाच्या मंदिरात. मंदिराचे थोडेसे फोटो वगैरे घेऊन दर्शन घेतलं. थोडेसे या साईडने आपण क्लिप घेतल्या. तिथलं खूप सुंदर वातावरण असल्यामुळे आपल्याला तिथून काही निघू वाटत नव्हतं. तेवढ्यात मामा म्हणला चल मला पण घे कॅमेऱ्यामध्ये. मामाला पण घेतलं कॅमेऱ्यामध्ये. थोडं वातावरण पाहून आपण शेजारी एक मंदिराचं काम चालू होतं. तर काम पाहिलं आणि कामाच्या वरती मला एक तेलाचा डबा पालथा घातलेला पाहिला. मला तर काय समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर मला सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो